मात्यांपित्यांसमोर कैलास पर्वती तांडव नृत्य करत असता तुझी दीनवाणी हाक ऐकली आणि या रंगभूमीवर प्रकट झालोय. सांग, एकाएकी स्तवन करण्याचं कारण काय? चिंता करू नकोस. तुझ्या नाटकात असणारी वलवंती विघ्ने माझ्या हाती असलेल्या पाषाणकुशाच्या सहाय्याने येणाऱ्या सारा विघ्नांचा समूळ नाश करीन असा तुला माझा शुभानी मंगल छात्रेचा आशीर्वाद. अन्य तुझी काय इच्छा? सूत्रधरा, चिंता करू नकोस. तुझ्या नाटकात असणारी सर्व अज्ञान उत्पन्न बालके सूज्ञ होऊन देवगुरी बृहस्पती प्रमाणे भाषण करतील, गणगंधर्व प्रमाणे गायन करतील आणि अप्सरा प्रमाणे नृत्य करतील असा तुला माझा शुभानी मंगलाच्या करिता आशीर्वाद. कैलासी
पुत्र पुनश्च जन्म झाला आणि तो जन्म झाला तो त्यांच्या त्या उभेतून जन्म होत असता जन्म झाला तो कसा हवेला आणि वेगळा आणि शेवटी या शंभू भोलेनाथाला आव्हान केलं आणि शंभू भोलेनाथाने आतापर्यंत या त्याचं नामविधान त्यांच्या शुक्राहातून माझा निर्माण झाला आणि म्हणूनच दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणून माझं नामविधान झालं आणि या दैत्यगुरु शुक्राचार्याला आतापर्यंत देवतांवर कित्येक वेळा स्वारी केली देवता आणि दानवाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी हा दैत्यगुरु शुक्राचार्य प्रत्येक वेळी सामोरी जात गेला पण शेवटी देवताने कप्ताने डाव साधला आणि एकाच गोष्टीची खंत आणि तीच म्हणजे या दैत्यगुरु शुक्राचार्याच्या मनात असणारी एकच धडसवणारी गोष्ट असेल ती कोणती जोपर्यंत या देवतांचं वैभव नष्ट करत नाही तोपर्यंत हा दैत्यगुरु शुक्राचार्य स्वतःच्या नेत्राने पाहत नाही तोपर्यंत या दैत्यगुरु शुक्राचार्याच्या मनात समाधान नाही एक सारखा विचार आणि विचार पुढे या दैत्याचा कुळाचा भ्रष्ट होऊन शोधला या राजगादीवर दैत्य कुळाचा उद्धार करण्यासाठी या राजगादीवर सिंहासनावर बसण्यासाठी कुणी नाही काय करावं यावेळी एकसारखा विचार करून मस्तक कसा नाही यावेळी हा दैत्यगुरु शुक्राचार्य काय करतोय पहा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विचार करतोय आणि या ठिकाणी उदराचे पूर्ती करण्यासाठी कोणी समोर येत नाही काही कस येणार तो भक्षस्थानी सापडेल त्याचा यथोचित मग भक्षण करावं हेच योग्य चमत्कार कोण आपल्या वरद हस्तमस्तक येतात खाली माझ्या उदरात पडलेली आग क्षणार्धाची क्षणार्धा शांत मस्तकी हस्त पडल्यावर तुला देह शांत हो आणि तुझा जन्मदाता व्यापार आणि जन्मदाती पिता माझी जन्मदात्री मातृपितृदेवता अगोशा मातृदेवते नाही मनाचं समाधान होतंय पण माझा जन्म या ठिकाणात असलाय का आणि कशासाठी तुम्ही मला अगरमध्ये हा प्राप्त करून दिला सांगा तुझा जन्म काय आणि कशासाठी झाला हे तुला कसं कळणार नव्हे तर तुझे कर्तव्य कोणतं अरे जा दैत्य कुलात तुझा जन्म झाला दैत्य कुलाचा नष्ट होऊ शोधला आणि आज या राजगाडीवर
धनुकूल कुठेतरी संपुष्टात येत चालले. जेणेकरून आज धनुकूला जागा दिला तुम्हीही वारस राहिला नाही. अर्थात त्या धनुकुलाचा उद्धार करण्यासाठी जर का माझा जन्म झाला असेल तर ठीक आहे पिताश्री, सांग हे तुमच्या पुत्राने पुढे काय करायला कोणी सेवादारी त्यांचा नाश केला आणि आतापर्यंत या संस्कारी सेवकाने साऱ्या दैत्यकांचा नाश केला. म्हणजे तीसकडी कपटी देवतांनी आजपर्यंत या सर्व धनुकुलाचा नाश केला आणि या पुढे हे करू पाहत आहे. तीस कोटी देवता एवढा उन्मत्त झाला असेल तर शेवटी तुमचा पुत्र श्री जन्म झाला त्याला नामविनाम असावा. जिथे जाशील तिथे कोणा दाखव हे तुला प्रश्न विचारले. म्हणजे ज्याचा ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नाम विधान आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाम आहे. मग सांगा पिताश्री, ज्यावेळी तुझं नाम विधान सांगा तुला अंश असं ठेवलंय. समाधान वाटत होते. धनुकुल कुठेतरी संपत चाललंय, धनुकुलाचा कुठेतरी अंत होत चाललाय. अर्थात धनुकुलाचा कुठेतरी वारस म्हणून मी कुलांत म्हणून या जगात नाव घेतले. ज्यावेळी तुझ्या हाती असताना प्रतिकाराचं शस्त्र, त्यावेळी हा तुझा पिता तुला सोपित आहे. तुझ्या संभासाठी रक्षणासाठी जर जगसौख्यापासून कुणाला नष्ट करायचं असेल तर हे प्रतिकाराचं शस्त्र आज तुम्ही माझ्या हस्ती सोपविलं आहे. हे धनुकुलाचं शस्त्र, धनुकुलाची इज्जत राखण्यासाठी आजपासून संपूर्ण अंगात रक्ताचा थैमान आहे. या धनुकुलासाठी बरे निघालो. तुम्ही आव्हान देत असाल, जिथे जिथे प्रतिकाराचा शस्त्र हात घेऊन तुमच्या पाठीशी असेल तरच हा
करता राजा चंद्रशेखरला झालं. पण आठवलं ते काय, नुकतंच माझ्या जीवनात कोणीतरी आले आणि ते म्हणजे कोणतं असेल तर माझी पत्नी. काहीच दिवसापूर्वी माझं लग्न झालं आणि लक्ष्मीच्या पावलाने माझी पत्नी स्वप्ना माझ्या संसारात पदार्पण केलं आणि म्हणूनच देवा तुझं नामस्मरण झालं, तुझी भक्ती झाली. पण तिच्यापर्यंत जावं, तुला शुभ आणि मंगल अशा करिता अजिबात तिच्या मनातील कुतूहल अपमान जाणून घ्यावं आणि नंतर पुढील कर्तव्य करण्यासाठी निघालो माझ्या राणीच्या महालामध्ये. जन्मदिना जन्माचा मूळ कारण सांगितलं आणि त्यानंतर सांगितलं नाही बा, या धनुकुलाची गादी तुला देणार तर केव्हा ज्यावेळी तू तुझं अस्तित्व सिद्ध करायचं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर हे जग जवळून पहा. या जगात वावरलेली प्रत्येक गोष्ट आणि त्यांच्या अर्थानुसार या अरण्यात एक सरकार भटकतोय आणि पुनश्च येणार तो केव्हा, पुनश्च एक तपाच्या नंतर म्हणजे 12 वर्षाच्या प्रगतीच्या काळानंतर पुनश्च भूतलावर येते. पुनश्च ह्या ठिकाणी क्रांती का होईल आणि त्यावेळी धनुकुलाच्या गादीचं काय करायचं हे ठरवलं जाईल. आणि काही का असेना पिताजीला दिलेला शब्द धनुकुलाच्या रक्षणासाठी रक्ताचा एक थेंब खर्च करेल आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी काय करावं हे मार्गदर्शन कोण करणार, कुणाकडे पाहावं कुणाकडे जावं याचं काहीच ज्ञान नाही. काही काय ना प्रथम या छपून पाहावं, या भल्या मोठ्या वृक्षाच्या वाटी छपून राहावं. पण ठिकाण साध्य होते का पाहावी आणि तत्पर्यंत
द्वितीय कळ ही त्याच्या नाभी कमलात आहे आणि तृतीय कळ ही त्याच्या तळपायात आहे. ज्यावेळी स्वर्गलोकीच्या ठिकाणी काहीतरी अघटित घडत असताना त्यावेळी माझ्या मस्तकात कळ जाते. ज्यावेळी मृत्यूलोकीच्या अर्थात पृथ्वी तलावर काहीतरी विपरीत घटना घडत असतात त्यावेळी माझ्या नाभी कमलात कळ जाते. आणि ज्यावेळी पाताळाच्या ठिकाणी काहीतरी विपरीत घटना घडत असतात त्यावेळी माझ्या तळपायात कळ जाते. आणि म्हणूनच या देहाला कळीचा मार्ग असं म्हणतात. पण वारे देवा, ह्या लीलेचं निमित्त मात्र खरं ठरत या पृथ्वी तलावर मी मार्गक्रमण करतोय. सर्वात ह्या नावाचं नामस्मरण करत करत मी पाऊल वाटेही पार करावी आणि भागवताचा नाम प्रौढ करावा. नारायण याचा वरद हस्त माझ्या मस्तकी दक्षिणी माझ्या देहात लागलेले आग शांत झाले. कोण आहात तुम्ही? स्वर्ग, मृत्यू, पाताळ, भविष्य, भूत आणि वर्तमान या तिन्हीचं ज्ञान ज्याला आहे तो त्रैलोक्यवंत पुरुष नारदाशी माझ्या देहाला संख्या. नारदाशी तुमच्या देहाला होय. मी तुम्हाला का विचारलं? कारण ज्यावेळी माझा जन्म झाला माझ्या अंगाची हिलाई झाली, भुक्याने किरकुल झाला आणि त्यावेळी ज्या व्यक्तीच्या शोधात मी होतो ती माझी मातृपितृ देवता, त्यांचा वरद हस्त माझ्या मस्तकी दक्षिणी देहाची आग शांत झाली आणि तत्नंतर आज पुनश्च तो प्रकार भुक्याने व्याकुळ झाला असता तुमच्या वरद हस्त माझ्या मस्तकी पडला. आणि म्हणून मी तुम्हाला विचारण्याचं कर्तव्य केलं. कोण आहात? एवढं सामर्थ्य तुमच्यात कशात आलं? या पृथ्वी तलावरच नव्हे तर या अखंड विश्वात मला नारद असं संबोधलं जातं. आणि त्रैलोक्यवंत पुरुष नारद म्हणजे कुणी सामान्य नव्हे, सांप्रत 33 कोटी देवतांचा पत्रकार मला म्हणतात. काही का असेना 33 कोटी देवतांचा तू पत्रकार असेल तर 33 कोटी देवतांना नाव सांग. प्रत्यक्ष शुक्राचार्यांचा पुत्र कुलांचा त्या देवतांचा अंत स्वतःच्या मायेने विद्येने जो जीव त्यांनी निर्माण केला तो तिसरा कुणी नसून साक्षात तूच कुलांत आहे. वारी वा. म्हणजे दानवांचं कुळ ज्यावेळी संपुष्टात आलं, ज्यावेळी दानवांच्या कुलाचा अंत होऊ लागला त्यावेळी तुझी निर्मिती झाली आणि म्हणूनच तुला कुठेतरी या विश्वामध्ये कुलांताची पदवी मिळाली. वारी वा. पण काय रे कुलांत? ज्या पिताने तुला जन्म दिला त्याने तुझ्या माथी कुठली ना कुठली तरी जबाबदारी नक्कीच सोपविली असणार. होय ना? मग सांग रे, अशी कोणती जबाबदारी तुझ्या पित्याने तुझ्या माथी सोपवली? यावेळी मला पित्याने केलेली मला सूचना. वारी वा. हे कुलांत, जर का धनुकुलाचा सम्राट तुला व्हायचं आहे तर त्या लायकीचा तुला व्हायला लागेल. म्हणजे ज्या योग्यतेचा जर का तुझी योग्यता निर्माण करायला लागेल, तुला तुझी योग्यता प्रस्थापित करावी लागेल. आणि त्यावेळी पुनश्च 12 वर्षानंतर करते ती त्यावेळी तुझी योग्यता काय आहे ते पाहून धनुकुलाची गादीवर म्हणजे एका तपानंतर पुनश्च ते तुझी भेट घेतली. अर्थात आणि जर
जर का तू त्या योग्यतेचा असला हो. तर आणि तरच त्या दानवांच्या गादीवर तुझं नाही जायचं सांग मला, मारायचं नाही. तसं नाही तसं नव्हे तुझी योग्यता आहे त्यात वादही नाही पण काय रे तुला ठाऊक नसेल कारण नुकताच कुठंतरी जाऊन आता तुझा जन्म झालाय ए, ते 33 कोटी देवता किती कपटी हे काट्यानं काटा कसा करते ते कोणालाही याचा थांग पत्ता लागणार नाही आणि म्हणूनच तू यांचं पारिपत्य करण्यासाठी निघालाय 33 कोटी देवता म्हणजे काही हातातला खेळलं नाही नारद महर्षी, भूत भविष्य वर्तमान त्रैलोक्याचं ज्ञान तुम्हाला अरे आहे. वा. मग सांगा, जर का स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी प्रस्थापित करायचं असेल तर मी काय करायला हवं ते सांगा. हे सांगण्यासाठी मी तत्पर होतोय मला सांग रे दानवांचं जर का या दानवांचं बळ जर कशात असेल ते म्हणजे दानवांच्या संख्याबळात जितके दानव जास्त तितकं त्यांचं वर्चस्व मोठं म्हणून या समस्त पृथ्वी तलावर जर का तुला तुझं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना तर तुझ्यासारखे अनेक दैदिप्यमान देह निर्माण करावे लागतील त्याच्यासाठी पुढचा मार्ग आहे त्याच्यासाठी एका स्त्री सोबत विवाह करून अथवा विवाह न करता तुला तुझ्यासारखेच दैदिप्यमान असे देह निर्माण लवकर कळालं मला एक प्रश्न पडलाय, असा कोणता विवाह म्हणजे काय? विवाह म्हणजे आहे एक स्त्री आणि एक पुरुष ज्यावेळी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने एकत्र येऊन अग्नीच्या साक्षीने 7 फेऱ्यांची नोंदी पूर्ण करतात त्यावेळी केला जातो तो विवाह आणि त्याच्या व्यतिरिक्त लग्न न करता ज्यांना वाढ जन्माला येतात ती अपत्य म्हणजे अनैतिक संबंध होय तुला नैतिकतेने अथवा अनैतिकतेने आमचा संख्याबळ वाढवावं लागेल. वाढवावं लागेल दानवांचा कुठेतरी संख्याबळ वाढवावं लागेल. ठीक हे आहे, जर करू शकणार ठीक आहे. तरच दानवांच्या ह्या दिवस नारद महर्षी, संख्याबळ वाढवण्यासाठी विवाह करण्याची माझी इच्छा नाही. गरज नाही जर का संख्याबळ वाढवायचं असेल तर गुरु शुक्राचार्य दिलेली विद्या असंख्य दैत्य प्रमाण दिव्य पुरुषा ठिकाणी निर्माण करा. शक्ती या फुलांचा अंग आहे. पण नारद महर्षी कुठेतरी धनुष्य झोपत चाललंय. धनुष्याची बत्ती झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी विवाह करून स्वतः कालक्रमणा करून स्वतःचा वंश वाढवणं हे योग्य आहे. आणि म्हणून तुम्हाला मायावी विद्येच्या जोरावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
एक प्रश्न मात्र फक्त माझ्या मनामध्ये येतोय. कोणता आहे तो प्रश्न? तो म्हणजे एक श्री या देहाचा तुम्ही जन्म दिला यामागे नक्की कारण असे माझा जन्म झाला ते धनुकुलाचा उद्धार करण्यासाठी आणि यापुढे जर का धनुकुलाचा उद्धार करायचा असेल तर मला कुठेतरी विवाह बसवायला हवा आणि हा विवाह मी जर ठरव गेलो असेल सर्व मार्गाने चाललो तर मला कुणी आपली कन्या देणार नाही आणि म्हणून त्या कन्याच्या शोधार्थ आज मी तुला पाठवत आहे. जा या भूतलावर प्रस्थान कर. जी कोणी अनुरूपाची कन्या दिसेल ती इथपर्यंत घेऊन ये. तिच्याशी विवाह करून मी कालक्रमणा करणार आहे. उतरच्या पावलाने निघाला. एकतर पावलाने मार्गक्रमण करत होतो परंतु तुमच्या मुखातून निघालेले ते शब्द थांब मार्गा काय बोलत पिताश्री एकाच कारणासाठी थांबवलं आहे. तुझा तर तू जर का तुझा दर्शन आपल्या मार्गात पुढे अडवाडा त्याला कायम अडवा घालण्यासाठी हे या शस्त्राने जो कोणी अडथळा निर्माण करेल त्याची मान मोडल्याशिवाय हा तुमचा पुत्र मागे निघणार नाही. मला आशीर्वाद पराक्रमी निर्माण केला. क्षणाचाही विलंब न लावता आपल्या कर्तव्याच्या दिशेने निघून गेलाय. साईच्या सेना या त्याच्या मार्गात भलभलते अडथळे त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपानं सहाय्य करण्यासाठी देवा तुझ्या भक्ती मार्गात असलेला आणखी एक अडथळा दूर होण्याची वेळ आलेली आहे. पण देवा हा सांप्रत निघालाय तो कुठं? तुझा पारिपत्य करण्यासाठी. आता तो तुझा पारिपत्य करतोय की स्वतःच पारिपत्य करून घेतोय हे या नारदाला डोळे भरून पाहायचंय. कारण नैन छिन्नंती शस्त्राणी नैन दहती पावटहा न चैन क्लेंद्य त्यापो न शोषयती मारुता. अर्थात ज्याला शस्त्राने छेद दिला जाऊ शकत नाही, ज्याला अग्नीने आग लावल्या जाऊ शकत नाही, वायू ज्याला सुकवू शकत नाही आणि पाणी ज्याला भिजवू शकत नाही असा परमात्मा परमेश्वर या समस्त सृष्टीच्या चराचरात कुठेतरी वसलेला आहे. 84 लक्ष योनी गर्भावास भोगल्यानंतर मानवाला मनुष्य देहाची प्राप्ती होते. 5 कर्मेंद्रिये 5 पंचेंद्रिये मन चित्त आणि बुद्धी यांनी सजलेल्या मनुष्य देहामध्ये जर मानवाने षड्रिपू अंगीकारले असतील तर मानवाचं जीवन हे निरामय दुःखानं भरलेलं आहे. काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे मानवाच्या अंगी असणारे 6 षड्रिपू आहेत. काम मानवाला निकामी बनवतं, क्रोध माणसाला अहंकारी बनवतं, मद माणसाला स्वतःच्या अस्तित्वापासून दूर लोटतं, मोह माणसाला स्वतःच्या अस्तित्व विसरायला लावतं आणि मत्सर माणसाला थेट यशाच्या मार्गावर उचलून अपयशाच्या मार्गावर जाऊन सोडतं. आणि म्हणूनच या 6 षड्रिपूंखेरीज जर मानवानं दया क्षमा शांती समाधान आणि माणुसकी या 5 तत्वांचा अंगीकार जर का आपल्या जीवनामध्ये केला असेल तर मानवाचं जीवन हे खऱ्या सुखानं भरणार आहे, खऱ्या सुखानं भरणार आहे. आणि म्हणूनच या जीवनरूपी भवसागरात जर का त्याला तरुण जायचं असेल तर हा जीवनरूपी भवसागर तरुण जाण्याचा एकमेव मात्र मार्ग म्हणजे तो आहे भक्ती मार्ग. आणि म्हणूनच भगवंता तुझ्या नामाचं नामस्मरण करणं हेच योग्य, हेच योग्य. नाम मुखी जे घ्यावे
आई बापाच्या कुटुंबात जाण्याची नोटीस झाली तारुण्यात पदार्पण केलं एवढंच कशाला योग्य वयात एकाच क्षणी माझा विवाह राजकारण्याची करून घेतली त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर अग्नी मोसाने 7 फेरे घेतले सत्तम पावलाने त्यांच्या सुखी संसारात लक्ष्मीच्या नावानं मी पदार्पण केलं त्यांची सुख दुःख ही माझीच समज कारण त्यांची अर्धांगिणी म्हणून मी बाबा त्यांच्या आज्ञेचं पालन करून माझं कर्तव्य समजलं खरोखरच त्यांच्यासारखे कर्तव्य करून मला लागलं आणि माझ्यासारखी भाग्यश्री मीच म्हणायला हरकत नाही मीच म्हणायला हरकत नाही पण आजच्या दिनी पाहिलाच नाही तर माझ्या स्वामीला येण्यासाठी विलंब झाला खरे कारण त्यांच्या वाटे एवढी जोर दबदबी असल्या कारणानं विलंब तर होणारच आणि किती जरी विलंब झाला असेल तरी माझे पतिमाई परमेश्वर मला शुभाशुभ दिल्यासाठी माझ्या महाराजांच्या ठिकाणी नक्कीच येणार आणि म्हणून हे सुरानु हे चंद्रवानु
संसारात पदार्पण केलं. हो खरंय म्हणून काय ते आजच्या तरी का 2 दिवस जरी आपल्याला लग्न झाले असते तरी सुद्धा एकनिष्ठतेनं आणि स्वप्नी जशी आपल्या पतीने परमेश्वराची भक्ती करावी ना तशीच तू भक्ती करत होती. आणि म्हणूनच खरं सांगू का काय माझ्याही मनाला तेवढंच समाधान झालं. खरोखर सांग काय पर्यंत तुझ्या मनापर्यंत मी अगदी कारण थकला बाकला जीवाला विश्रांतीचं स्थान मध्ये पत्नीचं आपल्या पत्नी आणि याच पत्नीच्या महारी आपण आला तुम्हाला झालेले परिश्रम आणि त्या परिश्रमाचे कुठेतरी निर्मूलन व्हायला हवं याच्यात तुमचे जगून ठेवत आणि कुठे मनाचा विरंगुळा होता म्हणून कुठंच केलेले नाही. म्हणून अरण्याच्या ठिकाणी जावं आणि मनशिभा पाहून आपल्या मनाचं समाधान करावं हीच एक मला इच्छा आहे. आम्ही सर्वेशीच आहे म्हणजे तुमच्यावर इच्छा निर्माण झाली ती मनविहार करावा आणि मनातील इच्छा परिपूर्ण करून घ्यावी. विरंगुळा म्हणून तुम्हाला तिथपर्यंत जायचं. पण असं जरी का असलं असेल ना तर एक लक्षात ठेवा मी एक राजकारता आहे, जबाबदारी पुरुष आहे. अर्थात मलाही कुठेतरी असं वाटतंय की तुमच्यासोबत फिरावं आणि तुमच्या मनातील इच्छा परिपूर्ण करावी. शशींद्र आपण जर का आलात तर खरोखर पण मी तुला यावेळी सांगण्यासाठी तत्पर होईल काय की आपण नक्कीच जाऊ पण आज न जाता उद्या जाऊ. कारण आज मला गेलं ते पाहिजे कुठे राज दरबारी जाऊन काही माझा कळतंय मला कारण तुमचं कर्तव्य तुम्हाला हात देतो आणि माझा स्वामी निश्चिंत करा माझ्या माझी दाशी आहे त्या दाशीला मी घेऊन म्हणजे ज्या घरातून पाठविण्यात आलेली दासी तिला लहानपणापासून तुला अंगात अंगावर ठेवला तुझ्यावर संस्कार केले तीच तुझी दासी तुझ्या समजलेला मला मुळीच चिंता नाही. माझा पूर्ण आत्मविश्वास आहे त्या दासीवर. त्याच्यासाठी विलंब नको. चल तुला मार्गात सोडण्यासाठी मी तत्पर होईल आणि तसं पुरेसं सैनिक मी तुझ्या भोवतीला देणार आहे. त्या दासीला घेऊन अरण्यात जाऊन वनविहार करावा ती शोभा पावी आणि तुलाच पर्यंत
समजावून सांगते कसा पाहिजे आता वय झाला माझा कपड्यात उभा राहत धावत नाही कपड्याची झाली केली असा नको आता तुमचाही वय होतला तुम्ही तशाच करतला आमचा पडल्या नसू लक्ष ना एवढा होता एवढा येता येता त्यापासून मी त्याचा सांभाळतो कामा धुना त्याचा रंग काम कपडे घाला त्याचा कपडा घाला अंगडा घाला या करण्याचाच माझं पूर्ण टाइम द्यायचे काय जायचं मागू आम्ही म्हटलं त्यांच्या मस्जिद राहून भाग नव्हता आम्ही काय त्यांच्याकडे चाकरी करतो त्यांचीच नोकरी करतो करतात काय बाबा त्यांची बाजू सांभाळू तुम्ही त्याचा खाता त्याचा मुकुटात लागतं ना काय पुढे काय मागे चालला आपला पण त्यातलाच काय झोप नाही रात्रीची रान एवढा होता पीठ होती पीठ एवढी ते आपली धावत आहे माझ्याकडे ठेव घी बाय किती घेऊन घेतो पण आता माझा बोलवला केला ना जाऊता म्हणता मी जातोय इथे जाऊचा आता लाभ काय जाऊचा असता ना तरी नाही म्हणता येत तुला नाही हो त्याचा माझ्याचे प्रश्न जाताय मी बघतोय हा मलाही तसंच वाटतंय झाली की का असंच वाटू लागलं पण आहे का असे ना आपलं आपण का झालंय मनाचं संकलन करण्यासाठी ना होय मग तिथं काय नाही तर मनाचं संकलन आपलं करायचं काय म्हणतो तिथं काटून वाजलं मी काटून ठेवतोय बायला मग तू घेणार नाही कसं माझा त्याचा मग चारी बाजूला हे निसर्गरम्य वातावरण आतापर्यंत कधी पाहिलं निसर्ग एवढं नटला ना काय बोलता नाही बा अगदी खरंय आणि त्याचाच आस्वाद आपल्याला घ्यायला हवा आणि तोच आनंद आपण व्यक्त करायला हवा चाला कसा कसा तुम्ही सांगणार नाही मी सांगतो तुझ्या मंजूळ आवाजात ह्या सगळं असं म्हणता ना तुम्ही म्हणता मंजूळ सोय येऊ दे मी आपला पाठला त्याचा हा करतो हे बरं हा लहानपणापासून होय तुम्ही मला शिकवण्यासाठी उत्तर झाला होय आज मला सांगितलं हे बरं वारी सुद्धा विलंब नको नाही या मार्गात आपण आलो इथून कधी वेळ जाईल म्हणूनच आपण आपला आनंद व्यक्त करूया कसं सांगू काहीच कळत नाहीये काहीच नाही कळत काय हसतंय काय कळत नाही बोलतात अहो ऐका कसं कळेल काहीच कळत नाही
ते माझे पिताजी तुझे होय मग त्यांनी काय सांगेल तुका? त्यांची आज्ञा काय? एखादी सुंदर स्त्री बघावी तिला पकडून घेऊन यावं मग तुका ह्यात दिसला कडे कोण दिसला नाही तुला सुंदर? तिच्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी नाही. ती सुंदरच हा, पण तुका लोक जमाचा का म्हणजे मी हाय खमक्या ऐकलंच ना, म्हातारा झाल्याचे खमक्या आहे खमक्या. हो मग काय? अरे आरती लाकडाची मशाल दिली अरे गेले म्हणून काय झाला तुला हाडा माझा तुला हाड मग दिसते कुठे वागते कुठे वाचता वाचायला म्हणून वाचलंय म्हणून काय तसं ह्या नाही होय हा नोक जमाचा नाही तसा म्हातारे बड्या बोलाने जर ऐकत नसती काय तर जबरदस्ती जबरदस्तीने काय करते? काय करते? आणि आमचं मार्ग रोखण्यासाठी आपण तत्पर झाला आणि कशासाठी पिताजींची आज्ञा एखादी सुंदर स्त्री पाहावी तिला सोबत घेऊन ती त्यांच्या आमच्या राज्यापर्यंत जावे आणि तिच्याशी विवाह करून आमचा पूल हा वाढवावा. तुमचा पूल वाढवण्यासाठी तुम्ही आमच्या राज्यापर्यंत आला होय. आणि एखादी स्त्री घेऊन जाण्यासाठी तत्पर होत आहे. होय. पण हे पहा, मी कळकळीची विनंती करते, हे राज्य सोडा, इतर कोणतंही राज्य बघा. आवडले असेल तिला घेऊन चला. होयच नाही कारण पूर्ण प्रदेश पुरतो एकही सुंदर स्त्री ज्या पद्धतीने तू आहेस त्या पद्धतीने भेटलं नाही. मग तुझ्या सुंदरतेवरती मोहित करून तुझ्या उचलून त्या रस्त्यावरती येऊन जाईल. अहो काय कुणाची हिंमत? मी कुणी कमावून आहे, मी एक राजकर्त्याची राणी आहे आणि असं असताना सगळं प्रजाळांचं संरक्षण करणं हेही माझं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे माझं संरक्षण मी करू शकते. कोण सांगते वेळीच मागं चला. होयच नाही जर तू बोलाने ऐकत नसशील तर हा राजा अरे काय कुणाची हिंमत? तू काय तुझ्यामध्ये कितीही जरी आला नाही तर विनाच्या काही पुरती तुला सुटले चांगला तुला आहे आणि परंतु राहिली तरी मला म्हणाले मनोविहार करून लवकरात लवकर मी व्हायला बशी, परंतु अद्याप तिथं येणार नाही. तुम्हाला त्याची दिशा माहित नाही का? काय झालं तुम्हाला जाऊन कोणतीही राणी
कैलासाच्या ठिकाणी नामोच्चारण होतोय आहे. साऱ्यामध्ये सद्भक्तांना या शिव शंभू भोलेनाथाचा साष्टांग परिवार मंगलमयाचा आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद. वारे माझ्या साऱ्या सद्भक्तांनो, हे शृंगी, हे नंदी, हे भूतगण, पिशाचगण, मरुतगण, साऱ्यांनो तुम्हाला माझा मंगलमय अशा तऱ्हेचा आशीर्वाद आहे. खरोखरच या कैलासाच्या ठिकाणी हा शिव शंभू भोलेनाथ तरी का आला असेल तरी साम्राट गतकाळाची आठवण होते. आणि ती गतकाळाची आठवण कोणती असेल तर
त्याच्या वेळी सांप्रत स्वर्गाधिपती देवेंद्र याला अहंकार निर्माण झाला आणि या अहंकाराच्या योगेकरवी दुर्वास महंतांच्या मुखातून निघालेली शापवाणी सांप्रत हे स्वर्गाधिपती देवेंद्र ज्या स्वर्गाचा अधिपत्य सांभाळून सारखा मला अधिपत करावाय हीच तुझी संपत्ती सागराच्या तळाला जाईल होय आणि अखेर ही सांप्रत संपत्ती सागराच्या तळाला गेली त्याच वेळी साऱ्या देवतांना प्रश्न निर्माण झाला जर का ही संपत्ती पुनच्छ आपल्या देवतांचा उकार निर्माण आली नसेल तर सांप्रत आपल्या देवतांचा महिमा कुठेतरी कमी होणार आहे आणि म्हणून शुक्राचार्य यांच्याकडून सांप्रत दानवांपाशी दानवांचे अधिपती म्हणजे महाबली यांच्या पर्यंत गेले महाबली दानव अभावनेच्या सैन्यानिशी सांप्रत या समुद्र मंथन करण्यासाठी तयार झाले त्याच वेळी एका बाजूला देवता आणि दुसऱ्या बाजूला दानव अशा प्रकारचं समुद्र मंथन करण्यासाठी या क्षीरसागराच्या ठिकाणी सांप्रत रवी आणि गोड या दोन गोष्टींची गरज होती आणि त्याच वेळी मंदार पर्वतापैकी तो मेरू पर्वत या मेरू पर्वताला गरुडानं आपल्या पृष्ठभागी घेतलं आणि सांप्रत क्षीरसागरात प्रवेश केला क्षीरसागराच्या ठिकाणी स्थित केल्यानंतर त्यात त्या मेरू पर्वताला वासुकी सर्पाची दोरी करून मुखाकडून दानव आणि पुच्छेकडून देव अशा प्रकारे मंथन घडण्यात गेलं मंथन घडत असताना एक सारखा क्षीरसागर कल्लोळ करत होता एक सारख्या स्वाराच्या गती करत होता काय घडेल हे सांप्रत होतं आणि त्याच वेळी निघाले की रत्न आणि त्या रत्नापैकी हे हलाल नामकवी एक सारखा हात उचलून त्या क्षीरसागरातून निघत असताना यक्ष प्रश्न देवतांना निर्माण झाला त्याच्या हलालाचा एकही थेंब जर का भूमीवर पडला असेल सांप्रत होणार आहे आणि म्हणणार त्याच वेळी शिव शंभ भगवान आले शासंती नजरेला साऱ्यांकडे पाहतात एक हलाल विष आपल्या कंठाच्या ठिकाणी हित केलं सांप्रला शिवशंकर निळकंठ झाला पण निळकंठ तरी झाला असेल तरी अनेक आभूषण साऱ्या देवतांनी आम्हाला प्रदान केली सांप्रतच्या देहाचा दास शांत होत नव्हता एक सारखा या भूमीवर आम्ही लढा पडवतो आणि त्याच वेळी मरा 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 अशी शब्दांचा उत्पादन झाले तेच मरा हे शब्द म्हणजे राम या नावाने सिद्ध झाले आणि त्याच वेळी साक्षात वैकुंठिका नारायण महाविष्णू यांच्या मुखातून शब्द निघाले हे देवा या मरा म्हणजे राम या अक्षरानं तुझा दास शांत झाला म्हणून या विश्वाच्या ठाई याच नावाने मी अवतार कार्य घेतला येणारे तर या विश्वाच्या ठाई ज्या राम या अक्षराने मला दास शांत झाला याच नावात शंभर कळा याच्यासाठी
ज्यावेळी एखादा भक्त एक निष्ठेनं आपल्या भगवंताची भक्ती करत असतात त्यावेळी देवाचं आपल्या भक्ताकडे कर्तव्य ते पोहोचतात. त्या प्रत्येक भक्ताची भक्ती देवतांच्या चरणावर उभं झाल्यानंतर त्या भक्तांना मूर्तिमंत स्वरूपात दर्शन घ्यावं, त्यांच्या इच्छाकांक्षा पूर्ण कराव्या हे साम्राज्य प्राप्त करतात. होय रे बा. पण माझा आणखी दुसरा एक प्रश्न तेव्हा मला सांगले ज्यावेळी एखादा भक्त एक निष्ठेनं आपल्या भगवंताची भक्ती करत असतो आणि असं असताना सुद्धा त्याच्या जीवनामध्ये जर का अरिष्ट आला असेल तर ते काय कशामुळे हे लागला हा देवा जसे सांप्रत देवतांचे भक्त अनेक आहे तसे या भोलेनाथाचाही भक्ती अनेक आहे. होय देवा. तर सांप्रत तुझ्या कोणत्या भक्ताचा भक्ती बोलायचं आहे? देवा ऐक उर्वरित अवंती नगरीचा राज्य करता त्या तुझ्या भक्ताबद्दलच मी बोलतोय. त्याच्या जीवनामध्ये आज ते भयंकर अशा प्रकारचं अरिष्ट ओढवले नव्हे तर भयंकर अशा प्रकारची राक्षसी प्रवृत्ती जन्माला येऊन तिने तुझ्या त्या भक्ताचा छळ मांडलेला आहे. हे लागला हा देवा. काय म्हणतोय तर अवंती नगरीचा राज राजा चंद्रशेखर हा एक सारखा त्या शिव शंभा भोलेनाथाच्या भक्तीला वळणावळला निरस्त होईल. त्याच्यावर कुठेतरी दानवी प्रवृत्ती निर्माण होऊन होय देवा. त्याचं जनजीवन विस्कळीत केलं त्याचं आहे. जीवन विस्कळीत केलं. पण हे राजा हा देवा. कोणची दानवी प्रवृत्ती निर्माण झाली मी क्षणिकांनी माझ्या भक्ताला ठेवण्यासाठी तत्पर ठरते. फुलांचं नामक भयंकर अशा प्रकारचा राक्षस काय? तो येत्या पुढच्या काळामध्ये कदाचित त्या दानव कुळाच्या राज्यगादीवर बसण्याचा अहंकार जो सांगतोय हा. तोच फुलांत आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट शुक्राचार्यांनी निर्माण केलेली एक असुरी शक्ती आहे आणि त्याच शक्तीने तेव्हा तुझ्या भक्ताचा छळ मांडलेला आहे. हे नावा हा देवा. अरे तो दानवी प्रवृत्तीला मंडित झालेला कुलांत दानव हा पुरी सामान्य नव्हे कारण क्षणाच्या निमिषार्धात महाकाय अंतराचं रूप धारण तो करतोय. प्रत्येकाला येणाऱ्या मार्गात गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतोय. जो कोणी भक्ती मार्गापासून वंचित होणार आहे त्याला तो सोडतोय आणि जर का भक्ती मार्गापासून वंचित झाला नसेल गिळंकृत करतोय आणि तीच परिस्थिती आज जर का चंद्रशेखर राजकर्त्यावर आली असेल साम्राट भक्तावर रक्षणाला भक्तावर संकट दूर करण्यासाठी रक्षण करणे हे देवाचं कर्तव्य आहे. हा देव निघालाय तो मृत्यू लोकांच्या ठिकाणी. आहे देवा. तुझ्या पावलावर पाऊल टाकून हा नारदही तुझ्या मार्गाने येणार आहे. सुज्ञ नाट्यरसिक प्रकाश परब राहणार भरणी यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे बहुमोल अशा प्रकारचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुमचे आभार मानून माझ्या सिंधुरत्न दशावतार नाट्यमंडळातर्फे या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार करतोय. तसेच एक सुज्ञ नाट्यरसिक नाटकाचे चाहते श्री आनंद भावे या काकांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे बहुमोल अशा प्रकारचं पारितोषिक दिले. त्यांचे आणि तुमचे आभार मानून माझ्या गणपती गजवतर्फे या बक्षिसाचा आनंद तेव्हा तू आखून आणि रेकून दिलेलं हे लिहिलं नाट्य आता कुठे जाऊन ऐन उमेदीत आलेलं आहे. याचं पुढे कोणत्या कथेत रूपांतर होत आहे हेच मला पाहायचंय आणि म्हणून क्षणाचाही विलंब न होता या कैलासाचा त्याग करून हा नारद निघाला. किती वाट पाहावी तुझी खरंच वाट पाहून पाहून हैराण झालो. माझी पत्नी तिथे बसून माझ्या सुरुवातीने तू वाट पाहली तुला करायची माझी पत्नी चंद्रवाणी मुकडा तुझा तिथे बोल
कशासाठी आलं याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे एक भयंकर अशा प्रकारची दानवी प्रवृत्ती आणि तिने तुझ्या पत्नीला पाठीवर मारून जी कुठे घेऊन गेली आहे ते मला ठाऊक आहे म्हणून तुला काही निर्णय होता आता तुमच्या नावावर सोपविली जबाबदारी याला कदाचित पार पडले साहेब पण काही का असेना माझ्या पिताश्रीने दिल्या शब्द जर धनुकुलाचं साम्राज्य प्रस्थापित करायचं असेल तर या साऱ्या जनतेला कुठेतरी त्रास द्यायला हवे स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल तर सर्वांना धूळ चालवावी लागेल या व्यास नदीच्या सर्व पात्रात एका महाभयंकर अजगराचं रूप घेऊन स्वतःची पूज्य या व्यास नदीच्या पात्रावर सोडलेली आहे जेणेकरून त्या नदीत पाणी थांबणार आणि जर का बाजूला केले असतात तरी संपूर्ण नदी पाणीमय जलमय होणार तुम्ही दिलेले ते कर्तव्य राज्याची स्त्री घेऊन यावी सुंदर रूपवती देखणी स्त्री पहा हे स्त्री प्रमाणे तुला सुचविली निघा तुमच्या कर्तव्याला पिताश्री जशी तुमची आज्ञा असा कोणता अपराध आपला की नाही म्हणून मला छाण्यासाठी तुझ्या कर्मी कोणताही अपराध झालेला नाही पण तुला या ठिकाणी घेऊन येण्याचं कारण काय आहे? कोणतं का एकच कारण असं कोणतं का माझे पिताश्री आणि माझे गुरुदेव दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी सांगितले आहेत की ते कुणी सामान्य नाही ते दैत्य गुरु शुक्राचार्य त्यांचा आम्ही असामान्याचा पुत्र आहे तुम्हाला सांगतोय काय तुम्हाला इथे काय घेऊन आले ते सांगतोय त्याने दिलेलं वचन 12 वर्षानंतर या ठिकाणी येते पण तत्पूर्वी तू स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण कर आणि त्यानंतर माझी ग्रंथी काय झाली ते देवर्षी नारद यांच्याशी आणि त्याला विचारलं साहेब की स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल तर काय करायला हवं आणि त्याने सुचविलं तर स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल अनुकूल पुन्हा कुठेतरी प्रस्थापित करायचं असेल तर स्वतःचा वंश निर्माण कर आणि वंश निर्माण करण्यासाठी प्रथम विवाह कर आणि विवाह करून कालक्रमणा कर आणि म्हणून एक सुंदर स्त्रीच्या शोधार्थ मी माझ्या पुत्राला पाठविला होता आणि माझ्या पुत्राने आपलं कर्तव्य पूर्ण केलं तुम्हाला उतरून इथपर्यंत घेऊन आला पण कर्तव्य परिपूर्ण केलं म्हणताय तुम्ही हो पण जागा चुकला काय हो कारण माझं प्रथमच लग्न झालेलं आहे काय हे पहा माने म्हणून सुद्धा म्हणजे तुमचा विवाह झालेला आहे हो हरकत नाही म्हणजे पुनश्च विवाह करू कालक्रमणा करू हा धनुकुलाचा प्रस्थापित करू विवाह तुम्ही तुमच्या कुठेही जाऊन करा हो. माझा मार्ग सोडा माझे पतिदेव परमेश्वर माझी मार्ग प्रतीक्षा करतो हो म्हणते हो मी कुणी सामान्य नाही या धनुकुलाचा होणारा सम्राट आहे अर्थात तरी तुम्ही जर तो माझ्याशी विवाह केला असेल तर या धनुकुलाची साम्राज्ञी बनून हे लढते पहा तुमची इच्छा माझ्याकडे पूर्ण होणार नाही अहो मी एक परस्त्री आहे आणि ते कोणत्याही माणसाला मानवच काय जाणं म्हणून परस्त्री परदार आणि परदारा या तिन्ही गोष्टीचा कधी
भक्ती त्या शिवशंभो भोलेनाथाची भक्ती केली आणि त्याच माझ्या भक्तीला छानण्यासाठी तू जन्म ठरला आणि कोणत्या कारणास्तव एकाच कारण असतं. असं कोणतं कारण ते शक्ती देवताने धनुकुळ कुठेतरी संपुष्टात आणले आणि या धनुकुळात कुठेतरी पुनश्च प्रसारण करायचंय आणि म्हणून मला माझा वंश वाढवायचा आहे. हे कुलांत! साम्राज्य वंश वाढवण्यासाठी लपवता मार्ग तू लपवता मार्गाने जाण्याचा तू प्रयत्न करताय आणि तोच तुझा मार्ग कुठेतरी रोखण्यासाठी साम्राज्य कैलासीचा देव इथपर्यंत आलाय. हे कैलासचा देवा. उदाहरण तुला सांगतोय. दोन क्षण थांब. काय ते? हा मार्ग मला सांगितला कुणी हा मला मार्ग कोणी सांगितला कोणी साहेब सांगितलं? तर दैवतांचे अनुयायी हे पहा. पण देवा मी मार्ग सांगितला नाही, मी मार्ग सुचविला. वा. मार्गावर चालायचं किंवा नाही चालायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं देवा. आपल्याला जर म्हणायचं असेल तर याला म्हण. हे नारदा, नारदा, ही जी स्त्री आणली होती आणली होती ती काय ऐकत नाही. ऐकत नाही. तिला सोडून देतो. सोडून दे. तू आणि देव हा. जिकडे होता तिकडे जा. मी माझ्यासाठी कोणतरी दुसरी पाहतो. अरे वा, देवा, असं म्हणतोय. तिला सोडून देतो आणि दुसरी धरतो. नारायण, नारायण. आणि म्हणून देवा. तू चिंता करू नको हा. याला दुसरीच का हा. अरे याला कुठेही जाऊ दे जिथं जिथं स्त्री शोधायला जाईल ना त्याची पळता होईल अशी करे अरे देवा. अशी करे ती स्त्री पासून 4 हात लांब राहील. देवा. काय ते? अरे मी तरी सामान्य नाही. प्रत्यक्ष शुक्राचार्यांचा पुत्र हा कुलांत त्याचा जन्म कर. ज्या शुक्राचार्याचा तू पुत्र म्हणतोस ना तो शुक्राचार्य त्या शिव शंभो भोलेनाथाने आपल्या उदराच्या ठिकाणी ठेवला आणि कोणत्या मार्गाने बाहेर निघाला हे तुलाच ज्ञात नसेल म्हणून त्याला उसना असं म्हणतात. हे लक्षात ठेव. देवा. आणि त्याला संजीवनी दिली ना त्या भोलेनाथाने दिली त्याच्यामुळे तुम्ही मेलेला मग पुन्हा जीवन संजीवनी तुम्ही दिली नाही. ती मला सांगू नको. देवताने दिली नाही. हा. ती कशा प्रकारे घेतली ना हा. त्याचा सुद्धा ज्ञान मला आहे. मला कपटाचं आचरण करून देवताने धनुकुलाचा वंश भक्ती चांगल्या मार्गाने करतो हा. त्याला चांगलं फळ मिळतं. ज्याप्रमाणे तुझ्या शुक्राचार्याने तुझ्या गुरुने भक्ती केली त्याला चांगल्या प्रकारे भक्ती केली म्हणून त्याला संजीवनी दिली. वा. पण तू कुठेतरी विरोध भक्ती करतोय तू कुठेतरी थांबव आणि साम्राज्य नववीला भक्तीने ती भक्ती केली. त्या भक्तीने भक्ती मार्ग वाचवतो. तूच कारण प्रत्यक्ष 33 कोटी देव आज भूतलावर येऊन माझ्याशी वैर त्याला अनादी अनंत म्हटला गेला. साऱ्या देवता ज्याच्याकडे श्रद्धा कापतात तो साक्षात भोलेनाथ तुझ्या समक्ष उभा असताना 33 कोटी देवतांची अपेक्षा तू करतोय यासाठी देवा होऊ द्या तुझ्या माझ्या बरोबर. रूप देवा तुझे हरे रूप देवा तुझे हरे रूप देवा हाती असणाऱ्या जगवक्षाच्या सहाय्यानं तुझा घात झालाय. एवढंच नव्हे तर हा तुझा महाकाय देह एक सारखा धारातीत पडलाय.
सांप्रत हा ठिकाण कोणतं असेल? हे सांप्रत दिसणारं परिसर हे एक सारखं बर्फाच्छादित बनलंय. हिमगिरी एक सारखी लोटते. ती कशामुळे असेल तर तुझा सांप्रत वध झाल्यामुळे. एवढंच नव्हे तर तुझा महाकाय देह या हिमगिरी पर्वतावर एक सारखा सांडल्यामुळे असंख्य पर्वतांची नासाधू झाली. आणि त्यावेळी हा तुझा देह एक सारखं हिमाच्छादित पर्वत निर्माण झालं. म्हणून त्या तुझ्या देहाच्या ठिकाणी हा शिवशंभो भोलेनाथ आपली प्राणज्योत सोडतोय. आत्मलिंग स्वरूपात तुझ्या देहात मी वास्तव्य करणार आहे. आणि हे कुलांत यापुढे तुझं नाव कुलांत म्हणून त्या विश्वाच्या ठाई एक तीर्थक्षेत्र निर्माण होईल. आणि या हिमालय पर्वताच्या ठिकाणी हे तीर्थ असल्यामुळे या तीर्थाला कुल्लू तीर्थ म्हणून ओळखले जाईल. एवढंच नव्हे तर साक्षात स्वर्गाधिपती देवेंद्र महाराजांना मी प्रथम करे की ज्यावेळी या सांप्रत माझ्या चंद्रशेखर राजकल्पावर हे अरिष्ट निर्माण झालं. एक सारखं नव्हे प्रतिवर्षी 20 प्रहार या गावावर होत होता. सांप्रत नगरावर होत असल्यामुळे सांप्रत जनता मारली गेली होती. त्याचवेळी त्याची संख्या कुठेतरी धाय म्हणून सांगत होती, देवा यातून मार्ग काहीतरी काढ. आणि तोच मार्ग हा देव काढणार आहे. आणि तो मार्ग कोणता असेल? प्रतिवर्षाप्रमाणे होणारी ही उल्का आणि त्या उल्कापातानं सांप्रत हा परिसर जो जाळला जात होता तो जाळला जाणारा परिसर हा शिवशंभो भोलेनाथ आपल्या आत्मलिंगावर घेणार आहे. आणि तो कोणत्या प्रकारे तर 12 वर्षानं एकदाच उल्कापात होणार आहे. ती वीज सांप्रत आत्मलिंग रूपाच्या शिवलिंगावर पडणार आहे. शिवलिंगावर पडल्यानंतर शिवलिंग धुवाधुवा जाणार आहे. शिवलिंगाची महती कमी होईल तसं तुमच्यावर निर्माण होईल. पण महती कमी न होता ती महती विश्वाच्या काही अजून वाढणार आहे. आणि ते कोणती असेल तर हे राजन, तू जे शेत पिकविलं त्या शेतामध्ये असणारं धनधान्य आणि पाणी, त्या पाण्याच्या करवी हे शिवमय वातावरण निर्माण झालं. हे कुलंत दानवाचं रक्तदात वाहून गेल्यामुळे सांप्रत तो परिसर पवित्र ठरला आहे. आणि म्हणून त्या धान्यापासून निर्माण झालेलं ते लेपन त्या शिवलिंगावर केल्यानंतर ते शिवलिंग पुन्हा तेजमय होणार आहे. आणि या विश्वाच्या ठिकाणी कुल्लू तीर्थ भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर ठरणार आहे. तत्पर ठरणार आहे. तत्पर ठरणार आहे. आता नाही देवा आता नाही देवा आता नाही देवा मागणी झाले यांची